नमस्ते, मी शुभांगी एच आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। 6 वार साडीपासून 2 साड्या शिलाईची सोपी पद्धत पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण 9 वारी साडी शिलाई करणार आहोत। त्यासाठी इथे पायाकडील काठाकडून उंची घेतलेली आहे। पहिली साडी बेबी साडी आपण 20 इंच उंचीची बनवणार आहोत, तर पायाकडील काठाकडून 20 इंचावरती अशी खूण करून घेतलेली आहे। आता आपण नेसत्या पदराकडून आपल्या साडीच्या पदरापर्यंत 20 इंच उंचीवरती साडी कट करूया। आता आपल्या साडीचे 2 भाग झालेले आहेत आणि दोन्ही भागाच्या 2 साड्या आपण बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा। सर्वात प्रथम आपण पदर कट करून घेऊया। उंचीच्या डबल आपण पदर घेणार आहोत। 20 + 20 इंच इथे मोजून पदरासाठी आखून घेतलेला आहे। 40 इंचाच्या पुढे आपण 9 इंच पदर वाढवून घेतलेला आहे। आता 40 + 9 इंचावरती खूण करून पदर कट केलेला आहे। पायाकडील साईडचा काठ आपल्याला 9 इंच वाढवून पाहिजे, तर कमरेच्या साईडचा कपडा 9 इंच आपण कट करणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे 9 इंचावरती अशी तिरपी लाईन आखून पदर असा तिरप्या लाईनमध्ये कट केलेला आहे। पदराच्या वरच्या साईडने आपण साडी कट केलेली आहे, त्यामुळे वरच्या साईडने साडी दुमडून शिलाई करून घेऊया। तसंच पदराच्या या तिरप्या भागावरती छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर शिलाई करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे आपण कट केलेल्या साईडने अशा पद्धतीने साडी दुमडून शिलाई करून घेतलेली आहे। 20 इंच उंची आणि 28 इंच शीटघेर ही 2 मापे वापरून आपण बेबी 9 वारी साडी शिलाई करणार आहोत। तर पदराच्या तिरप्या भागावरती अशा छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर शिलाई करूया। प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील अशा आपण प्लेट शिलाई केलेले आहेत। तर दाखवल्याप्रमाणे हा आपला पदर शिलाई करून झालेला आहे। सुंदर असा पदर शिलाई करून झालेला आहे। साडीचे आपण फक्त 3 भाग वापरून 9 वारी साडी तयार करणार आहोत। तर एक भाग आपला पदर आहे आणि दुसरा भाग हा पाहू शकता उंचीच्या डबल, म्हणजे 20 + 20 घेऊन आपण हा दुसरा भाग कट केलेला आहे। तसंच पुन्हा आपण 20 + 20 घेऊन हा तिसरा भाग कट केलेला आहे। साडीचे आपण 3 भाग केलेले आहेत। पदर आणि उंचीच्या डबल असे 2 भाग। तर हे 2 भाग दोन्ही पायासाठी आपण सारखे घेतलेले आहेत, उंचीच्या डबल। आता पायाकडील साईडने काठ आहे व वरच्या साईडने आपण साडी कट केलेली आहे। मी वरच्या साईडने बसलेली आहे, कमरेच्या साईडने बसलेली आहे। तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने मी इथे शीटघेरचा अर्धा म्हणजेच 14 इंचावरती इथे अशी मोजून खूण केलेली आहे। शीटघेरचा अर्धा 14 इंचावर खूण करून त्याच खुणेवरती बैठक भागासाठी 8.5 इंचावरती खूण केलेली आहे व सरळ रेषा आखून 8.5 इंचापर्यंत असा कट दिलेला आहे। डाव्या हाताच्या साईडने जो कॉर्नर आहे तिथपासून 5 इंचावरती अशी खूण केलेली आहे व गोल आकारामध्ये आखून कट करून घेऊया। तर हे दोन्ही भाग आपण सारखे आखून कट केलेले आहेत, एकसारखे आहेत। आता इथे पाहू शकता हा सरळ भाग आहे, त्या सरळ भागावरती छोट्या छोट्या प्लेट बनवणार आहोत व या साईडने अशा वरती कमरेकडे मोडतील अशा प्लेट घेऊन छोट्या छोट्या प्लेट घेऊन हा आपण सरळ भाग शिलाई केलेला आहे। तसंच दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा प्लेट घेऊन हा भाग शिलाई केलेला आहे। दोन्ही भाग एकसारखे शिलाई केलेले आहेत, पाहू शकता। आता आपण पुन्हा एक भाग घेतलेला आहे। आता आपण इथे छोट्या छोट्या प्लेट घेणार आहोत। बैठक भागाच्या शेजारी जवळच बैठक भागाच्या जवळच अशा प्लेट घेतलेल्या आहेत। तर इथे पाहू शकता काठापर्यंत प्लेट घेऊन असा हा काठ वरती घेतलेला आहे, म्हणजे हा आपला एक काष्टा
असा वरती घेतलेला आहे. बैठक भागाच्या शेजारी पिन लावून काठ असा ठेवलेला आहे. याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नच्या सुद्धा आपण प्लेट बनवत असा काठ वरती घेऊन हा आपण दुसरा काष्टासुद्धा बनवलेला आहे. तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॅटर्न सेम आपण एकसारखे बनवून घेतलेले आहेत. आता आपण हा पॅटर्न उलटा केलेला आहे. प्लेट शिलाई केलेला भाग उचलून बैठक भागावरती कट केलेल्या बैठक भागावरती ठेवणार आहोत. फक्त ठेवणार आहोत, शिलाई न करता. हा प्लेटचा भाग उचलून इथे बैठक भागाच्या कट केलेल्या भागावरती फक्त ठेवलेला आहे व दुसऱ्या साईडचा काष्ट्याच्या साईडचा बैठक भाग उचलून प्लेटवरती ठेवलेला आहे. आता खालचा पदर न पकडता आपण वरती हे दोन्ही पदर, प्लेटचा पदर आणि काष्ट्याचा पदर शिलाई करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे हे दोन्ही प्लेटचा भाग आणि काष्ट्याचा बैठक भाग असा शिलाई केलेला आहे मध्यापर्यंत. शिलाई केल्यानंतर आपला पॅटर्न असा दिसत आहे, पाहू शकता. हा खालचा पदर आपण तसाच ठेवलेला आहे आणि वरती काष्ट्याचा पदर आणि प्लेटचा पदर शिलाई केलेला आहे. पॅटर्न शिलाई केल्यानंतर असा दिसत आहे, पाहू शकता. आता आपण दुसरा भाग पाहूया. तर पुन्हा आपण पॅटर्न उलटा करून घेतलेला आहे. इथे प्लेटचा भाग असा बैठक भागावरती फक्त ठेवलेला आहे. इथे शिलाई न करता फक्त प्लेटचा भाग ठेवलेला आहे. पुन्हा आता आपण काष्ट्याचा हा बैठक भाग उचलून इथे प्लेटच्या भागावरती असा जोडून शिलाई करून घेऊया मध्यापर्यंत. खालच्या साईडचा पदर न घेता. तर दोन्ही पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे तयार झालेले आहेत, पाहू शकता. अगदी सारखे दिसत आहेत आणि सारखे तयार झालेले आहेत. आता दोन्ही पॅटर्नचे मध्य असे पकडून आपण हे बैठक भाग शिलाई करणार आहोत. दोन्ही पॅटर्न असे जोडले जाणार आहेत, इथे पाहू शकता. पुन्हा पहा. तर इथे पुन्हा आपण पाहूया. असे आपले शिलाई केलेले पॅटर्न आहेत. दोन्ही मध्य असे जोडले आणि दोन्ही साईडचे बैठक भाग या पद्धतीने अशी शिलाई करून घेऊया. तर दाखवल्याप्रमाणे आपण एका साईडने असे एका पॅटर्नचा सिंगल पदर आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने जो आपण काष्टा आणि प्लेटचा भाग शिलाई केलेला आहे तो आहे मध्यापर्यंत. पुन्हा आपण दुसऱ्या पॅटर्नचा पाहूया. दुसऱ्या पॅटर्नचा सिंगल भाग आणि दुसऱ्या पॅटर्नचा सिंगल भाग आलेला आहे आणि अशा पद्धतीने बैठक भाग आपले दोन्ही शिलाई करून झालेले आहेत. इथे पाहू शकता बैठक भागाच्या दोन्ही बैठक भागाच्या शिलाईवरती दोन्ही काष्टे आलेले आहेत. तर आपण कुठलाही एक काष्टा घेऊन या शिलाईच्या मध्यावरती असा ठेवूया. कोणताही दोन्ही साईडने सेम काष्टे आहेत, तर एक काष्टा आपण असा मध्यावरती घेऊन अशी पिन लावलेली आहे. हा आपण मागचा काष्टा बनवणार आहोत. तसंच दुसऱ्या साईडने जो काष्टा घेतलेला आहे तो आपण समोरचा काष्टा बनवणार आहोत. तर इथे जी पहिली प्लेट आहे ती आपण अगदी मध्यावरती शिलाईच्या मध्यावरती आपण घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवत डाव्या पायावरती हा काठ आपण असा थोडासा सरकवून घेतलेला आहे व पिन लावून घेऊया. आता इथे उजवा पाय आहे. उजव्या पायावरती अशी खून केलेली आहे. उजव्या पायाच्या मध्यापासून खून केलेली आहे. तिथपासून आपण कमर बेल्टसाठी हा काठ वापरणार आहोत. तर आपण मागचा काष्टा असा मध्यावरती एकसारख्या प्लेट घेऊन शिलाई केलेला आहे. तसंच पुढचा काष्टा शिलाई करताना पहिली प्लेट मध्यावरती घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा इंच अंतर ठेवत डाव्या साईडला आपण हा
काष्टा घेतलेला आहे, काठ घेतलेला आहे डाव्या पायावरती। तर असा समोरचा काष्टा शिलाई केलेला आहे। आता आपण कमर बेल्ट शिलाई करणार आहोत, त्यासाठी काठाचा वापर केलेला आहे। दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे। उजव्या पायाच्या मध्यापासून हा आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करूया। कमर बेल्ट आतल्या साईडने शिलाई करून घेतलेला आहे। पूर्ण राऊंडमध्ये आतल्या साईडने हा कमर बेल्टचा काठ शिलाई करून घेतलेला आहे। आता आपण शिलाई केलेला कमर बेल्टचा काठ वरच्या साईडने असा दुमडून डिझाइन वरती येईल, काठाची डिझाइन वरती येईल असा आपण समोरच्या साईडने दुमडून शिलाई करून घेऊया। समोरच्या साईडने डिझाइन आल्यानंतर आपला साडीचा कमर बेल्ट अतिशय सुंदर आणि खूप छान असा फिनिशिंगमध्ये शिलाई झालेला आहे। पाहू शकता, नाजूक आणि फिनिशिंगमध्ये कमर बेल्ट तयार झालेला आहे। हा आहे समोरचा काष्टा आणि हा आहे मागचा काष्टा। मागच्या काष्ट्याच्या बैठक भागावरती आपण पदर शिलाई करणार आहोत। तर त्यासाठी मी हा पदर घेतलेला आहे। तिरप्या भागावरती आपण प्लेट बनवलेले आहेत। तर हा प्लेट बनवलेला भाग आपण बैठक भागावरती ठेवलेला आहे व काष्ट्याची पहिली प्लेट त्याच्यावरती ठेवून अशी शिलाई केलेली आहे। पाहू शकता, इथे पदर ठेवून पदराच्या शिलाईवरती आपण मागच्या काष्ट्याची पहिली प्लेट घेणार आहोत। मागच्या काष्ट्याची पहिली प्लेट अशी ठेवून बाकी साडीचा कपडा अडकणार नाही याची काळजी घेत हा आपण पदर इथे असा शिलाई केलेला आहे मध्यापर्यंत। पदर शिलाई झाल्यानंतर ही आपली साडी अशी तयार झालेली आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने फक्त 3 पार्टमध्ये आपण ही बेबी नऊवारी साडी शिलाई केलेली आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, नातेवाईकांसोबत शेअर करा। तसंच मोठी नऊवारी साडी तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये पाहून शिकू शकता। एवढी सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की पहा। धन्यवाद।